शिवसेनेच्या आध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अक्षयजी भोसले महाराज आपल्यासोबत आहेत. महाराज, खरं तर संतांचा मेळा जो आहे तो पंढरपूरमध्ये साकारण्यात जाणार आहे. सोहळा मोठ्या उत्साहानं आणि वातावरण देखील या ठिकाणचं आपण पाहू शकतो. काय नेमकं आपल्या भावना आहेत आणि काय वाटतं? माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेणे घडी असं संतांनी म्हटलेलंच आहे. संतांचा आवडता विषय कुठला असेल तर देवाच्या भेटीचा आहे. मला वाटतं की आज पंढरपुरामध्ये दिवसशेनी आषाढी एकादशीच्या अनुषंगानं लक्षावधी वारकरी भाविक या ठिकाणी आले आणि हा मला वाटतं तुम्ही नाशिकवरून तुम्ही सगळी मंडळी आलेला आहात. मला वाटतं की नाशिकचा महाकुंभ होईलच, पण तत्पूर्वी वारकऱ्यांचा भक्तीचा महाकुंभ सध्या पंढरपुरात आहे. आणि वारकरी हा साधा भोळा आहे, सरळ आहे. त्या देवाकडनं काय पाहिजे? काही नाही, फक्त एकदा देवाचा कळस बघितलं तरी तो समाधानी आहे. त्यामुळे वारकरी ज्या क्षणाची वर्षभर वाट पाहतो तो अर्थात आषाढीचा हा क्षण. त्या अनुषंगाने यंदा तर मला वाटतं की 2-3 पट गर्दी अधिक वाढलेली आहे. त्यामुळे वारकरी आनंदात आहे, भजनात आहे. आणि एकच अपेक्षा आता की सुख कृपा पाहता लोचनी सुख झाली हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव. ते पांडुरंगाला बघायचं आहे आणि तो क्षण सुखाता डोळ्यात साठवून घरी परतायचं आहे. बरं, खरं तर वारी ज्यावेळेस सुरू झाल्या, 1 महिना आधी वारी सुरू झाल्या, वारकरी सहभागी झालेले, तर वाऱ्यात जवळपास पंढरपूरमध्ये पोहोचल्या. बरं, प्रश्न असा एक उपस्थित होतो, वारकरी आपणच म्हणालात वारकरी भोळा आहे. याच वारकऱ्यांसाठी शासनाकडनं करोडो रुपये जे ते या ठिकाणी सेवेसाठी दिले जातात. मात्र आम्ही ज्या वारी मार्गामध्ये आम्ही बातम्या करत आलो, कव्हरेज करत आलो, आम्ही स्वतः ते बघितलं. अनेक ठिकाणी वारकऱ्यांना अडचणी आल्या. ज्या ठिकाणी 2-2.5 हजार लोक बसतील त्या ठिकाणी 10,000 स्क्वेअर फूटचा मंडप उभारण्यात आला. अनेक अडचणी आल्या, शौचालयाची अडचण असेल. आपल्या पक्षाकडनं, आपण त्या पक्षाचे, त्या आध्यात्मिक सेनेचे आपण अध्यक्ष आहात, काय नेमकं याच्यावरती आपण साहेबांशी बोलू किंवा काय मार्ग काढता येईल? मुळात मला असं वाटतं की एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत की त्यांच्या काळामध्ये सर्वाधिक वारकऱ्यांकरता निधी देण्यात आला. मधल्या काळात काही घडामोडी घडल्या, काही खुर्च्यांची अदलाबदल झाली, पण तरी देखील वारकरी हित किंवा वारकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा कोण असेल तर त्यातील एकनाथ शिंदे साहेब आहेत. मला वाटतं आतापर्यंत इतिहासामध्ये वारीच्या 1000 वर्षांच्या एकदाही वारकऱ्यांच्या दिंडीला कोणी पैसे दिले नव्हते. एकनाथ शिंदे पहिले आहेत की त्यांनी दिंड्यांना 20-20 हजार निधी दिला. एखाद्या वारकरी वारी जर वारला, एक्सपायर झाला, पूर्वी काय व्हायचं की फक्त घोषणा व्हायची, बातमी यायची, मदत काय. शिंदे साहेब पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी विठ्ठल रुक्मिणी विमान नावाची योजना आणली आणि प्रत्येक वारलेल्या माणसाला आपण 5-5 लाख रुपये दिले कुटुंबियांना. यंदा जर जेजुरीत अपघात घडला, शासन देईलच, पण याहीपेक्षा शासनाच्या पुढे एक पाऊल जाऊन शिवसेना पक्ष म्हणून आपण कटिबद्ध असलं पाहिजे. आपण मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना 2-2 लाख रुपये दिले. जे अत्यंत हालात सिरियस होते त्यांना आपण 50-50 हजार रुपये दिले. आणि किरकोळ त्यांना 25 हजार रुपये दिले. मुद्दा एवढाच आहे की शासन सर्वतोपरी वारकऱ्यांच्या सेवेकरता आणि शिवसेना पक्ष काम करतोच आहे. तरी देखील काही त्रुटी आढळत असतील तर आपण त्या निदर्शनास आमच्या आणून द्याव्यात. संबंधित त्याला देखील जबाबदार असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल. कारण की वारकऱ्यांसाठी आम्ही तर काय म्हणतो, वारकऱ्यांची सेवा पांडुरंगाची सेवा, आणि अशा पांडुरंगाच्या सेवेमध्ये कुठे जर काही आडकाठी आणत असेल तर ती वारकरी सहन करणार नाही. शासनाने प्रचंड मोठा खर्च केलेला आहे, तो लोकांच्या सुविधाकरिता केला आहे. पण इतका फंड देऊन देखील तुम्ही तसं म्हणताय की काही त्रुटी असतील किंवा काही अन्य गोष्टी असतील, आपण ते निदर्शनास आणून द्याव्यात. ते कुठं घडले आमच्या पर्यंत माहिती द्यावी. निश्चित त्याची दखल घेतली जाईल आणि आगामी काळात असं होणार नाही याची काळजी घेतली जाईल. वारकऱ्यांमध्ये असा एक गैरसमज आहे, माऊलींच्या वारीसाठी अनेक सुविधा पुरवल्या जातात, मात्र नाथांच्या वारीमध्ये या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं. लक्षात घ्या, वारकऱ्यांच्या अनुषंगानं वारकरी कधीही कुठल्याही संतांमध्ये भेदभाव करत नाही. वारकऱ्यांसाठी माऊली तितकेच महत्वाचं आहे, तितकेच तुकोबा आहे, पण तितके निवृत्तीनाथ पण आहेत, तितकेच सोपान काका आहेत, मुक्ताबाई आहेत आणि इतर सगळेच संत. त्यामुळे विषय फक्त एवढा आहे की गर्दीच्या अनुषंगानं सर्वाधिक लोकांची संख्या ही माऊलींच्या सेवेत असल्यामुळे मला असं वाटतं की प्रशासनाचं सर्वाधिक लक्ष तिकडे असतं, इतरांकडे नसतं का असं म्हणणार नाही. मी मान्य करेन की कदाचित कमी अधिक प्रमाणात ते कमी असेल, पण लक्ष नाही असं म्हणता येणार नाही. आणि संत कधीही इतरांमध्ये भेदभाव करत नाही. त्यामुळे आमच्याकरता जेवढ्या माऊली महत्वाच्या आहेत तेवढे तुकोबा आहेत, तेवढे निवृत्तीनाथ पण आहेत. त्यामुळे कृपया कोणी असा गैरसमज करून घेऊ नये. संख्येच्या दृष्टीनं गर्दीच्या अनुषंगाने जी व्यवस्था करावी लागते ती व्यवस्था तिथे केलेली असते. मला वाटतं की संख्या अधिक असल्यामुळे तेवढी व्यवस्था ती जास्त लागते असं वाटू शकतं, पण शासन म्हणून तरी किंवा वारकरी देखील असा कधीही कुठलाही भेद करत नाही. खरं तर शिवसेनेच्या आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय भोसले आपल्यासोबत होते. खरं तर संतांचा महामेळा आता हा उद्या या ठिकाणी मोठ्या उत्साहानं आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. कॅमेरामॅन तुषार डेपलेसह खुशाल पाटील, पंढरपूर.